तर नमस्कार मंडळी, गावी आहे. तर दाखवतो तुम्हाला. रात्रीचे 11:30 वाजले. 11:30 वाजले ना रे? किती वाजलेत रोशन? 11:30 ना? 11:30 वाजलेत. तर बघू शकता आमची गावची मजा आहे बघा. मस्त शेकोटी केलेली आहे. रात्रभर थोडं इथं थांबणार, मस्त मजा घेणार गावची शेकोटी करून. दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही मजा. जरा गाव घेऊया आपण गावी. थोडा टाइमपास करणार. टाइम झाला की घरी जाणार, कारण का इकडे पण आमच्या गावी पण बिबट्या पिसाळलेला आहे. हा ना रे? होय, गावी बिबट्या पण पिसाळला आहे. जास्त वेळ थांबून का फायदा नाही. गावी येऊन आहे ना मित्रांनो, अशी एन्जॉय करण्याची मजा आहे ना, वेगळीच आहे. मस्त मित्रांच्या मैफिलीमध्ये बसायचं. चा भाऊ कल्पेश शिंदे, कसं वाटतं इथे? हा पुणेकर आहे ॲक्च्युली, आला सुट्टी म्हणून इकडं आलाय. कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. पुण्यापेक्षा गाव कसं आहे आपला? पुण्यापेक्षा गाव म्हटलं तर गाव हा खूप म्हणजे एक स्वर्गच आहे असं म्हटलं तर चालेल. लोकांनी बरोबर आहे. कोकणाचा एक अनुभव, कोकणात येऊन कोकणातली थंडी, तो एक अनुभव घ्यायलाच पाहिजे. एक म्हणजे हीच ते वेळ असते की पावसाच्या वेळेला पावसाचा एक अनुभव घ्यायचा. उन्हाळा तर सगळीकडेच असतोय आणि हिवाळ्याची थंडी ही खूपच वेगळी असते. रात्री 12-1 वाजता बाहेर अशी शेकोटी करून बसायचं मित्रांसोबत, गप्पा गोष्टी करायच्या. तो क्षणच वेगळा असतो. अशी मजा शहरामध्ये अनुभवायला भेटत नाही. आपल्या मित्रांसोबत, आपल्या भावासोबत गप्पा गोष्टी करायला अशी भेटत नाही. तशी क्षण आपल्याला शहरामध्ये भेटत नाही. शहर हे आपण आपल्यासाठी पूर्ण बिझी शेड्यूल असतं पूर्ण शहरामध्ये. तर मनाला शांतता मिळण्यासाठी आणि एक अनुभव घेण्यासाठी, मन पूर्ण स्ट्रेस कमी करण्यासाठी गावात येऊन अशी एक्सपिरियन्स घेणं हे खूप महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने तरी. बरोबर आहे. सो कधीतरी या कोकणामध्ये असेच 2 दिवस राहा, थंडीचा अनुभव घ्या, अशी मजा घ्या. कोकणातले खूप सारे पॉईंट्स आहेत, खूप प्लेसेस आहेत, ते फिरा, एन्जॉय करा. माझ्याकडनं तर एवढंच बोलू इच्छितो. आपला एक गावातला मित्र आहे, इथेच असतो तो. इथं आपल्या रत्नागिरी MIDC मध्ये कंपनीमध्ये एका कामाला आहे. परमनंट नाही रे, पण आहे आता चांगला पोरगा आहे. खूप पहिला लहानपणी खूप आवली त्यानं. आमचे सर वगैरे होते, गुरुजी वगैरे, त्यावेळी भरपूर मजा केली होती त्याने आणि भरपूर त्रास पण दिलेला सर्व शाळेला वगैरे. तर दाखवतो तुम्हाला, त्याच्याकडून आपण 2 शब्द काहीतरी ऐकूया. मी तुला विचारतो की आता, कारण का बहुतेकशी आपली पोरं आहेत म्हणजे गावची मित्र वगैरे, मंडळी वगैरे सगळं, ते बहुतेक तरी जातात आपल्या मुंबईच्या ठिकाणी, अशा ठिकाणी म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक बिशिक कुठे असेल XYZ, तिकडे जातात कामाला. तर तुला असं काय वाटतंय म्हणजे की पोरं इकडे यावी, मजा करावी, असा तुला अनुभव कधी येतो का? असं वाटतं मित्र आपल्या जवळ पाहिजे. ते खरोखर आहे, कारण मित्र लांब गेले की आपल्याला समजतं काय कसे असतात ते. बरोबर आहे. पण अनुभव असा म्हणजे कधी आलाय का तुला की म्हणजे तू एकटा आहेस तर अशी एन्जॉय करू शकतोस तो कधी? म्हणजे कधी होतच नाही, कधी एन्जॉय होतच नाही. ते कधी काय कुठं जाणं होत नाही, फिरणं नाही मित्रांची बाहेर, त्याच्यामुळे नाही एवढं काय. अच्छा. मित्र आले कधी 2 महिन्यां वर्षान येतात, त्या कुठं जाणं होत झालं तर. ही पहिली तुझी म्हणजे मैफिल आहे, म्हणजे आपण असं बसलोय, हां ते भले आपण 3 जण असू तरी पण हां. अशी तुझी पहिलीच मैफिल आहे की ह्याच्या आधी पण तू एन्जॉय केलीस कधी अशी? नाही, ह्याच्या आधी आपण असं तेव्हाच. अच्छा, तेव्हा ते म्हणजे गणपतीला किंवा शिमग्याला. हां, अच्छा. तेवढे बरं. बाकी असं. हे बघा मित्रांनो, जुगाड पाणी, हे आग विझवायचा, कारण का रात्री इकडे काय सांगू शकत ना, वन वगैरे जाईल म्हणून. तर हा बघा जुगाडी.